हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आज दीपालीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सर्वात टेस्टी आणि गोड गुलाबजामुनची रेसिपी ट्राय करणार आहोत। तर मग चला सुरू करूया। मी हे गोवर्धनचं आपण घेतलंय आणि हे एकदम सॉफ्ट आणि टेस्टी बनवून तयार होतं। जास्त टाइम सुद्धा लागत नाही याला बनवायला। आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी तुम्हाला शेअर करत राहीन। तर चला मग सुरू करूया। मी हे गोवर्धनचं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलंय। हे 200 ग्रामचं पॅकेट आहे। याचे 50 लहान गुलाबजामुन रेडी होतात आणि याची MRP प्राइस 140 रुपये आहे। चला मग गुलाबजामुन बनवायला सुरू करूया। हे मी गॅसवरती टोप ठेवलंय। याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आहे आणि 1 तांब्या पाणी टाकलंय। याला मस्त आपण अशी हलवून घेऊया। एकदम असं चाचणी असं रेडी करून घेऊया। असं हलवून असं हलत राहूया आपण याला आणि मस्त आपण याला जोपर्यंत असं याला घट्ट होत नाही ना तोपर्यंत हलवून ठेवूया आपण याला। मस्त उकळी आणून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये केसर टाकू शकतात, इलायची टाकू शकतात। माझ्याकडे केसर नाहीये, तुमच्याकडे केसर असेल तुम्ही नक्की टाका। केसरने लाल रंग येतो, गुलाबजामुनला टेस्ट सुद्धा येतो। माझ्याकडे फक्त इलायची होती म्हणून मी इलायची टाकली। आता चला आपण एका साईडला पीठ मळून घेऊया। इथे मी पॅकेट फोडलंय आणि आपण याला मस्त 1 वाटी मी दूध घेतलंय। जास्त गरम पण नको आणि जास्त थंड पण नको, मीडियम। असं हळूहळू आपण याला दूध ऍड करूया आणि हळूहळू आपण दूध ऍड करून असं आपण पीठ मळून घेऊया। असं जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, असं मीडियम पीठ असलं पाहिजे आपलं। आता एका साईडला आपली चाचणी पण रेडी झाली आहे बघा, आणि आपले पीठ पण मळून झालंय बघा, तुम्ही बघू शकतात। आणि मी तर असे गोल गोल असे छोटे छोटे मस्त गुलाबजामुन रेडी करून ठेवलेत बघा। किती मस्त, 50 तर असतीलच याच्यामध्ये। आणि आपली जर चाचणी पण मी खाली उतरवली आहे। मी तर तेल ठेवलं होतं। आपलं तेल जास्त गरम पण नको, कारण की जास्त गरम असलं ना तर ते कसं गुलाबजामुन टाकल्यानंतर फुटायची शक्यता असते। त्याच्यामुळं असं मीडियम वरती असू द्या आणि आपण याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून मस्त याला चॉकलेटी कलर येऊ देऊया, लाल कलर, म्हणजे कसं कलर येईन त्याला, ब्राऊन कलर त्याला आला ना तर काढून घेऊया आपण त्याला। बघा माझं बघू शकतात मस्त मी याला काढून घेतलंय बघा। मस्त झालंय ब्राऊन कलर त्याला, तुम्ही बघू शकता। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा, मस्त गोड। मी याला चासणीमध्ये टाकते। मस्त बघा चासणीमध्ये डून येणार आहे आपली रेसिपी, मस्त गुलाबजामुन। याला मॅक्झिमम 30 मिनिट तरी झाकण लावून ठेवावं, कारण की कसे ते फुगतील मग मस्त चासणीमध्ये आपले, नंतर ते रेडी होतील। बघा माझे तर रेडी झालेत। हे बघा माझं कसं ब्राऊन कलर एकदम फुगून आलेत। आणि याच्यावरती मी जरा काजू बदामचे तुकडे असे डेकोरेशन म्हणून लावलेत। तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण लावू शकतात, नाही तर तसं पण तुम्ही खाऊ शकतात। मस्त गोड बनलेत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा। लाईक शेअर कमेंट नक्की करा।